मनाला पाणी तर झाला आता देवाच्या सेवेला, पण देवाच्या सेवे पाहिजे त्यावेळेला तर मग आपण विचार मनाचा आता करायला वरती नांगूळ जुळ केलं ब्रेका तासायला फुल पाहिजे घ्यायला फुल पाहिजे घ्यायला वाट लागला चालायला वाट लागला चालायला फुलाच्या बागेला फुलाच्या बागेला एवढ्या भार वेळ लावत मला पाला पाहिल्यावर सर्व साऱ्या फुलाला आता देवाधिपती कशी हरली त्याची मती एक इच्छा मनात होती कधी होईल अर्धांगीन त्या खंडोबाची कारभारीन झाली बांधू धनगरीन असणारा सीध म्हाळापा पाण्याचा घडा घेतला करंडा रिकामाच आहे हाताला देवाच्या पाण्याची सोय झाली आता फुलं पाहिजे घ्यायला म्हणून वाटचाल करीत त्यावेळेला तर महाफला लावता वाचर बाबर आता करायला निघून आला होता त्या बागच्या ब्रेका जुळल्या आता बाजूला निघून चालला फुलाच्या बागेला येत्या म्हाळापाला फुलाने पाहिलं आनंद झाला सर्व फुलाला कारण एका भगवंताच्या सेवेला जायचा मान मिळतो आपल्याला म्हाळापा बागेत फुलाजवळ जायला आणि एवढ्यात सर्व साऱ्या फुलांना त्यावेळेला वाचा फुटली बाबाने आता चायला फुलं लागली होती आता बोलायला ते फुल बाबाने म्हणते मला तुडी म्हणते मला तुडाचा केलपला सुरू झाला ब्रेका तासायला एवढ्या भार वेळाला बघा एवढ्या टाईमाला सीधा माझ्या भारूला पडला विचार मनाला आता तोडाव कुणाला आणि बरा ठेवाव कुणाला तोडाव कुणाला आणि आता ठेवाव कुणाला कमलेच्या शेवटानं त्यानं नेत्र बांधला नेत्र बागा बांधून त्यानं फुलवत ओढाला बोलतो मनाला माझ्या गुरुच्या आवडीच गुरुच्या बागा आवडीचं पहिलं फुलव माझ्या गा हाताला फुलं पाहिजे बागा पाहिजे लागायला नशीब या माळून हात घातला फुलाला फुलव लागला फुल लागला तोडायला आ कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी अहो कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी त्या नटीनं मारली मिठी डिंब्याला नटीनं मारली मिठी नटीनं मारली नटी डिंब्याला नटीनं मारली मिठी कारण या ग्रुप मध्ये यंग एवढाच आहे ना असणाऱ्या शेड महापाला विचार पडला मनाला
प्रत्येक फुलाला वाचा पडली, आता तोडायचं कुणाला आणि ठेवायचं कुणाला त्यावेळेला. म्हणून या सिनेमापणे विचार मनाचा केला बाबा रे आता हसायला आपल्या शेण्यानं आपले डोळे ब्रेका आता बांधायला. नेत्र बांधली सिद्ध म्हाळापानं, माझ्या गुरुच्या आवडीचं पहिलं फुल लागाव माझ्या हाताला, म्हणून सिद्ध म्हाळापानं हात पुढे करायला. तर माळापणात बाबा रे पुढे आता करायला, पुढे झाला होता ब्रेका आता तोडायला. करंडा लागला सिद्ध म्हाळापा भरायला, पुढे तोडून करंडा भरला आणि सिद्ध म्हाळापानं त्या टायमाला. अरे बाबा करंडा भरला ब्रेका आता चला माळापणे विचार मनाचा केला ब्रेका आता जायला. पहिलं माझ्या आवडीचं आणि गुरुच्या सेवेचं फुल करंड्यात आले का पाहिजे बघायला. म्हणून या माळापणे बाबा रे आपल्या कमरेची चौघडी आता करायला, त्यावरती त्याने आणलेला करंडा पालता केला ब्रेका आता जायला. एवढ्या भार या बघा वेळला, एवढ्या भार या बघा ताई मला, नेत्र त्यानं बघा सोडलं, बघा याला या तो लागला. माझ्या या बघा मारुला, करंडा उलटा या बघा केल्यावर, वरल्या बघा या आता बाजूला, रैवडीच या बघा पतरीवर, तरवडीचं फुल दिसलं. कुणी येऊन फुंकर घाला, अहो कुणी येऊन फुंकर घाला, माझ्या डोळ्यात कचरा गेला, माझ्या डोळ्यात कचरा गेला. सिद्ध म्हाळापानं रमा कमळ्याच्या घडीवरती करंडा उलटा केला, नेत्र सोडली नाही पाहिलं त्यावेळेला. तर बाबा रे आपल्या गुरुच्या आवडीचे कुठलं पुढे पाहिजे आपण आता बघायला. रैवडीची पत्री, तरवडीचं फूल, वरल्या कडेला दिसलं सिद्ध म्हाळापाला, आनंद झाला त्याच्या जीवाला. माळापणे विचार मनाचा केला बाबा रे आता चला आपल्या गुरुच्या आवडीचे फुल कळलं ब्रेका आता आपल्याला, म्हणून माळापाला लावता परत फुलाचा करंडा ब्रेका आता भरायला. परत फुलाचा करंडा होता तसा भरला. काही ठिकाणी असं बी आहे, सगळी फुलं काही म्हाळापानं तोडली नाही, थोडीफार शिल्लक राहिली, त्या फुलांना राग आला, म्हणून त्या फुलांना मान दिला. सासूघरच्या सुना माया घरच्या लेकी, घरच्या रोज देवपूजा तरी करतात, त्या देवदेवाऱ्यावरती तुम्हाला वाटेल मान दिला आणि सिद्ध म्हाळापानं घडा करंडा घेतला. देवाच्या फुलाची पाण्याची सोय झाली. माळापा मोठ्या आनंदाने बाबा रे जायचं आपण आपल्या देवाच्या ब्रेका आता राहुलाला. अरे बाबा फुल पाणी मिळालं आपल्याला, पण देवाच्या निवडाचं पाहिजे आपल्याला काय आता बघायला. एवढ्या भार वेळ लागा, सिद्ध माझ्या माळूला माळूला. केळ होती व्यालेली व्यालेली गाय. घडा हलका काढायला काढायला गाय, सिद्ध म्हणून नेतरान पाहिला गाय. पालकी में होके सवार चली रे, मैं तो अपने साजन के द्वार चली रे. फुलाची पाण्याची सोय झाली, पण माझ्या देवाच्या निवदाचं काय असं म्हाळूला कोडं पडलं होतं. एवढ्यात त्या सिद्ध म्हाळूला आणि त्याच बागच्या मनाला. तर बाबा रे व्यालेली केळ लागली होती बाबा रे आता दिसायला तू घडा लावता ब्रेका आता पाडाला. नेत्राने सिद्ध
म्हाळून पाहिलं धावत पळत केळी जवळ गेला सिद्ध म्हाळून हात घातला केळीच्या घराला तेवढ्यात बाबर त्या केळीबाईला वाचा फुटली ब्रेका तासायला अरे अरे बाबा अगोदर माझा जीव घे मग माझ्या बाळाचा जीव घे एवढं म्हणल्यावर सिद्ध म्हाळापाच डाव्या हाताचं अंगठ्याचं नख वाढलेलं होतं त्यावेळेला त्याच बाबर अंगठ्यानं त्या केळीला कच ब्रेका तागायला आणि माळापानं तो आलेला गळ तोडून ब्रेका तागायला घडक्यानं या काढला गा काढला काढलेला या केळीचा त्या घड दुनगी मध्ये या घातला दुनगी मध्ये या घातला निवदाची सोय त्या झाली आता निघून जावावं त्या जावावं आपल्या गुरुच्या या सेवाला सिद्ध माझा यो म्हाळा बागच्या बघाया मदाला तर तो विचार मनाला माझा गुरु लय वाईट वंगाळ किती जीवाला राखायचं राखलं किती जीवाला राखायचं राखलं आणि राया तुम्ही जाळ्यात पाकरू टाकलं राया तुम्ही जाळ्यात पाकरू टाकलं असणाऱ्या सिद्ध म्हाळूला विचार पडला आता जायचं आपण गुरुच्या सेवेला फुलं झालं पाणी झालं निवदाची बी सोय झाली म्हणून माळापाला मोठ्या आनंदाला ब्रेका ताचा आणि माळापा लागला होता आता बोलायला बागेतून बाहेर जाऊया असा विचार करतो एवढ्या त्या सिद्ध म्हाळूला बाबर येतावी जायला आठव झाला म्हणला माझा गुरु लय वाईट माझा गुरु लय वंगाळ चुरून फुलं पाणी माझ्यासाठी घेऊन आला असं वाटल माझ्या गुरुला म्हणून या माळापणे विचार माराचा बाबर आता करायला देवाचा मोठा गजर झाला होता आता करायला बागेतून बाहेर येता येता सिद्ध म्हाळापा मोठमोठ्यानं त्या टायमाला अरे देवाची गर्जना झाला होता ब्रेका आता करायला बोलावयाला लागला बघात सांगाया लागला द्वारकेच्या या हरीच बघा चांग मला द्वारकेच्या या हरीच बोली चांग मला आता गजर करीत बाग मधून बाहेर येऊ बघा लागला सीधा माझ्या मारून बागच्या बाहेर आल्यावर चिमट बरवंडार धरलं त्यानं आपल्या हाताला नाव गुरुच मुखाला झडपवरी ते टाकला बाग बंदव झाली या मला बाहेर पडला जीव जड लाग तुझ्यावरी मज काहीच सुचना नुसत्या करतोय खाना खुनात मुलगी मामाची पटणात मिस कॉल मारतोय पुन्हा पुन्हा मुलगी मामाची पटणात हॅलो श्री भैरनाथ होळकर मंडळ कोची येथे तयार व्हायचं आहे त्यानंतर बिरदो होळकर मंडळ येल्लोर जेणेहून तयार व्हायचं आहे हॅलो